यानंतर आपण कर्तृत्व. थँक यू सो मच. यानंतर पुढचा अवॉर्ड आपण देत आहोत मनीषा आर डिजिटल हेड. काही जोरदार टाळ्या पूर्ण खेळापर्यंत इन्फ्लुएन्सर्स पासून सगळ्या गोष्टी मॅनेज करेपर्यंत ज्यांनी या गोष्टी केल्या. कैटेगरी से डिजाइनर काजल जाधव एंड प्रतिमा मैम, प्लीज बी ऑन स्टेज. नेक्स्ट वी हैव शिवन्या. शुक्रिया. Hero of the show. Guys,
Any guesses? Team category. Thank you. कॉन्सलेशन साठी मी 3 नंबर काढलेत, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून डिसिजन तसं घेतलं. तर तिन्ही नंबर मी एकत्र बोलवतो म्हणजे आपला वेळ वाचेल, कारण वेळ कमी आहे. तर कंटेस्टंट नंबर 11, श्राव्या. कंटेस्टंट नंबर 2, Congratulations. Okay. Congratulations, Ajay. And तुला congratulations. And the Mr. category winner goes to Contestant number. वो प्रिंस लग रहा है. भाई प्रिंस लग रहे हैं बोल रहे हैं. No. And the first runner-up goes to contestant number. First runner-up, contestant number 8. Pooja Yadav. Winner of सौंदर्यवती मी मुंबईची मिस कैटेगरी goes to. विनर गेस करेंगे? मिस कैटेगरी कंटेस्टेंट हाथ ऊपर करो सब लोग. मिस सब लोग हाथ मिस ऊपर मिस करो. मिस कैटेगरी कंटेस्टेंट. Okay. And the finally Bows and Buttons presents the Saundaryavati Me Mumbaichi 2024 season 1 Miss category winner goes to Any guesses? Mumbaichi. तुम्ही मिस मध्येच दिसताय. आय कार्ड मागितलं. आय कार्ड सोबत घेऊन आलात का हो? हसतात त्या. And the first runner-up of Mrs. category goes to जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे वा. आमच्यासाठी वाजवा, वाजवा. आपल्या मुलांसाठी वाजवा, अँकरसाठी पण. अँकरसाठी वाजवा, फोटोग्राफरसाठी वाजवा. जोरात जोरात वाजवत राहू देत, वाजत राहू देत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मिसेस कॅटेगरी जी असते ना ती खूप टफ असते, कारण ते घरातलं करून, नवऱ्याचं करून, मुलांचं करून ते पार्टिसिपेट करतात आणि ते रिहर्सल्सला पण येतात आणि खूपशा प्रेशर्समध्ये त्या काम करतात. तर आम्हाला असं वाटलं की हा म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये मिसेस कॅटेगरीमध्ये एक कॉन्सलेशन आमच्यातर्फे आम्ही दिलं आहे. तर कॉन्सलेशन तुम्हाला पण कदाचित ते आवडेल. कंटेस्टंट नंबर 1 कमी पडतात, आम्हीच वाजवतो. सगळ्यांना पार्टी आहे, सगळ्यांना जेवण आहे, आपापल्या घरी जाऊ. ए बेटा ए राव
सगळ्यात आधी तर ऑर्गनायझर्सना मी अभिनंदन म्हणेन की इतका छान प्लॅटफॉर्मवर लोकांना टॅलेंट दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली, कारण आपल्याकडे टॅलेंट खूप आहे पण प्लॅटफॉर्म्स कमी आहेत. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार की संधी उपलब्ध केली, मला इथे बोलवलं. आणि ट्रेलर आत्ता मी तुमच्याबरोबरच पाहिला आणि मला एक आयडियाच नव्हती, नितीन सरांनी आयडियाच दिली नव्हती की इथे ट्रेलर लॉन्च सुद्धा होणार आहे. सो हे माझ्यासाठी प्लेझेंट सरप्राईज होतं आणि मलाही छान वाटलं की केलेलं काम आता बाहेर येणार आहे. आणि सध्या आता मी हिंदी मालिका सुद्धा करते, माटी से बंधी डोर स्टार प्लसवर. सो आत्ता शूट संपवून धावत पळत आलेले आहे. सो आय होप इथे जे काही टॅलेंट आत्ता बघता येणार आहे ते बघून मी असं छान आनंदी करते. तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही या रंगमंचावरती मला बोलवण्याची मला संधी जी दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, तुमचे धन्यवाद मानणं अजून खूप जरुरी आहे, कारण जो चित्रपट येणार आहे माझा पहिली निर्मिती, ॲक्च्युली मी नितीन सरांमुळे ह्या आपल्या इंडस्ट्रीत आले, म्हणजे फिल्मी इंडस्ट्री एक प्रकारे विश्वास ठेवून त्यांच्यावरती. आणि जे कंटेंट आहे, जे स्टोरी आहे ती खूप छान आहे आणि तुम्ही प्लीज आवर्जून तो रिलीज झाल्यानंतर पहा. फारच सुंदर कथा आहे, आवडेल तुम्हाला नक्कीच. आणि बाकी मी काय सांगू, तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा हवा आहे, कारण प्रेक्षकांचा आशीर्वाद असल्याशिवाय. सर्वात आधी तर बॉज अँड बटन्सच्या प्राजक्ता देसाई आणि अमित देसाई आणि सोबत ओमकार आणि संपूर्ण टीमला मी खरं तर मनापासून शुभेच्छा देते. कारण मी बोलते वेगळंच जरासं, पण 2 मिनटं वेळ घेऊन बोलेल मी आज. शुभेच्छा तर मी ट्रेलरसाठी देणारच आहे, बट काय असतं माहिती आहे का, स्त्रियांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत, आमच्यासारख्यांसाठी जागा नाही ना, ती मिळवण्यासाठी खास मी तुमच्या गर्दीत येत असते. कारण मी जरा वेडी आहे, ट्रान्सजेंडर. मी तुम्हाला म्हणत नाही की मला तुमच्यात घ्या, मी तुमच्या गर्दीत घुसते आणि तुम्हाला सांगते की मी पण तुमच्यातलीच आहे. ओके, सो ॲज युजल बऱ्याच प्रोग्राम्समध्ये आजकाल ट्रान्सजेंडर्स, म्हणजे मी भीक मागणं वगैरे या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि मला ते आवडत नाही, पण बरेच ट्रान्सजेंडर्स आहेत की जे आता एका वेगळ्या क्षेत्रात उतरत आहेत. फिल्म इंडस्ट्री असेल, सिंगिंग इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आपलं नाव मोठं करत आहे. मी जरा वेगळ्याच क्षेत्रात नाव मोठं केलं आहे, म्हणजे मी लग्न करून संसार करते 3 वर्ष झाले, आता हे 4थं संपत आलं आहे. म्हणून मला वाटतं की फक्त स्त्रियांनाच साडी नेसून शृंगार करून नवऱ्याला नाश्ता देऊन किंवा सासू सुना या सगळ्या गोष्टी झगडे करून स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार आहेच, परंतु आम्हालाही परमेश्वराने जर फक्त साडी नेसून एक तृतीयपंथी म्हणून या जगात वावरण्याची संधी दिली आहे, तर मी बाईसारखी दिसते, बाईसारखी राहते, मग बाईसारखा संसार का करू शकत नाही हे जगाला दाखवण्यासाठी खरं तर मी तुमच्या समोर येत असते. आणि खरंच बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आता ही ती जागा नाही, परंतु एक अनाथाच्या कथेवर खरं तर चित्रपट आहे. आणि माझ्यासारख्या एका अनाथाने शुभ आशीर्वाद द्यावे याच्यापेक्षा वेगळी गोष्टच नाही. खरं तर मनापासून हळवी होते कधी कधी अशा अनाथांच्या गोष्टी, कारण माझ्यासारखे खूप साडीवाले अनाथ आहेत आणि त्यांना खरंच एका आईसाठी खटला टाकायची गरज आहे. पण मला वाटतं की नितीन सर, ऋतुजा मॅम, मी तर तुमची फॅन आहेच आहे. म्हणजे मुलगा बनून त्यांनी जे एका चित्रपटामध्ये काम केलं बरोबर, आणि लंडन मिसळमध्ये, तर मला वाटतं मी पण मुलगी बनून या जगामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. सो अनाथांसाठी बनवलेल्या या चित्रपटासाठी तुम्हाला रिया मॅम, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि हा चित्रपट नक्कीच प्रत्येक माझ्यासारख्या अनाथांच्याच नाही, तर ज्यांना आईत्व, ममत्व आणि पितृत्व कळत असेल त्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करेल. तुम्हाला खूप खूप शुभाशीर्वाद देते आणि चित्रपटासाठी शुभेच्छा देते. प्राजक्ता मॅम आणि अमित सर, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बॉज अँड बटन्स प्रेझेंट सौंदर्यवती मी मुंबईची, ह्याचा हा पहिला वर्ष आहे आणि ह्या पहिल्याच वर्षी मला इथं जज म्हणून बोलवलं आहे. इथं नुसतंच फॅशन शो नाही, तर फॅशन शोचा एक म्युझिक व डान्स ही दोन्ही कॉम्पिटिशन आहे. ह्याच कॉम्पिटिशनसाठी मला जज म्हणून इथं बोलवण्यात आलं. तसंच मी ह्या ग्रुपचे प्राजक्ता मॅडम आणि तसंच आमचे ओंकार करत, ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो की इथं मला जजिंगसाठी बोलवलेलं आहे. सगळे जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत ह्यांचे आपण आता परफॉर्मन्स बघणारच आहोत. तसंच सगळ्यांना माझे बेस्ट विशेस आहेतच. आणि हा जसा सीझन 1 ह्या वर्षी आहे तसाच हा भरपूर सीझन करू आणि खूप वर्षी दरवर्षी ह्याला खूप मोठा प्रतिसाद मिळेल.
मी सौ आरती भास्कर पाटसरे, मिसेस नवी मुंबई 2022 टायटल विनर आणि बॉज अँड बटन्स प्रेझेंट सौंदर्यवती मी मुंबईची ह्या सीझन फर्स्टमध्ये मला ॲज अ ज्युरी म्हणून इथे बोलवल्याबद्दल मी प्राजक्ता देसाई मॅडम आणि संपूर्ण बॉज अँड बटन्स टीमचे मनापासून आभार मानते. आणि खरंच आम्ही स्वतः खूप एक्सायटेड आहोत कारण की इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि अटीतटीचा सामना आहे कारण की ही परीक्षा आमची आहे की एवढ्या सगळ्या 77 कंटेस्टंटमधून आम्हाला नंबर्स काढायचे आहेत. आणि तसंच माझ्यासोबत स्टायलिंग मंदार तांडेल सर आणि लावणी सम्राट अश्विकानंद कांबळे आणि मी स्वतः तिथं ॲज अ ज्युरी म्हणून आहोत. तर एक्साइटमेंट खूप आहे आणि फर्स्ट सीझनला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. मी सगळ्यांना नक्कीच आवाहन करेल की येत्या पुढच्या सगळ्या सीझनमध्ये भरपूर स्पर्धकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि यांनी जी काय ऑर्गनायझेशन आज त्यांचे आहे पूर्णपणे खूप सुंदररित्या त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे कंटेस्टंट असतील, बॅकस्टेज असेल, स्टेजवरचं पूर्ण मॅनेजमेंट असेल, तर सर्व टीमला मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं विशेष कौतुक देखील केलं यासाठी. त्याचं बॉज अँड बटन्स आज फर्स्ट सीझन होत आहे आणि फर्स्ट सीझनमध्ये सगळ्याच म्हणून स्पर्धकांचं विशेष कौतुक, पालकांचं विशेष कौतुक, कारण की पहिल्या सीझनला एवढा उत्कृष्ट प्रतिसाद त्यांनी दाखवला आहे. आणि प्राजक्ता देसाईंचं देखील मला दुसरं आभार आहे की या सौंदर्यवती मुंबईची या स्पर्धेसाठी माझी परीक्षा म्हणून निवड केली. त्यानंतर आज माझी लांबीचं पण देखील परफॉर्मन्स होणार आहे. खूप वेगळा आनंद आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये एवढ्या कंटेस्टंटचा वर्कशॉप त्यांच्यावर झाला आहे. फॉर एक्झाम्पल 77 कंटेस्टंट्स आहेत आजच्या इव्हेंटमध्ये आणि खरंच खूप बरं वाटतं आहे. सो यांना पुढच्या येणाऱ्या सगळ्या सीझनसाठी माझ्याकडे तुमच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा. नमस्कार, मी नितीन विचारे. बॉज अँड बटन्स या भव्य दिव्य इव्हेंटमध्ये आज मला जज म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यासाठी मी प्राजक्ता देसाई यांचं अगदी मनापासून कौतुक करतो. आणि मला असं वाटतं की हा शो ज्या हिशोबाने मी बघतो आहे आल्यापासून कुठल्याच अँगलने हा मला पहिला शो असं वाटत नाही आहे. इन द फर्स्ट शो दे डिड अ व्हेरी फॅन्टॅस्टिक जॉब आणि माझ्याकडून त्यांना आणि त्यांच्या टीमला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत ऋतुजा मॅडम आहेत. मॅडम कार्यक्रमामध्ये आले नवी मुंबईमध्ये. मॅडम काय सांगाल बाउल अँड बॉटम हे जे ऑर्गनाईज केलं आहे, तुम्ही इकडे प्रेझेंट आहात, काय सांगाल? आधी तर मला खूप आनंद होतो की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि आज मला त्यांचे जे काही परफॉर्मन्स असेल ते बघता येणार आहे. प्लस मी एंटर जेव्हा सगळे आपलं म्हणजे प्रिपरेशन्समध्ये होते की मुली नटायर घातलं आहे, मुली पण सटायर घातले, लावणीचे कॉस्ट्युम्स घातले. सो व्हरायटी ऑफ टॅलेंट इथे आहे. सो आय होप की मला मजा येईल आणि मी आल्यास त्यांनाही आलं असेल. त्याच्यामध्ये लहान पोरापासून मोठे पोरं तुम्ही पार्टिसिपेट केलं आहे. काय सांगाल म्हणजे तुम्ही काय त्यांना नाही का आपण हे म्हणतो मोटिवेट करतो? ते पार्टिसिपेट करतात हे एक मोठी मोटिवेशन आणि पहिल्या वयाचं म्हणून असतं. त्यामुळे कुठल्याही वयात करावी आपल्याला असलीच पाहिजे आणि माणसाला ती आणखी सिच्युएशन बनवते. सो मी आता फिक्स केली संपवून आलेले आहेत. बघू आता काय ऑर्गनाईज त्यांनी केलं आहे त्यांना ऑर्गनायझर्सना तर खूपसाठी त्यांनी इतकं मुळात टॅलेंट खूप आहे आपल्याकडे, पण त्यांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो. त्यांना हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं तुम्ही तुमचे काय प्रोजेक्ट बघायला आता मी स्टार प्लसवर माटीचे दोन्ही दूर नावाची मालिका करते आहे. पहिलंच काम आहे. त्यामुळे तिथे काही मिळते जितकं मराठी मिळालं की ते हिंदीतही मिळतं त्याचा आहे. हिंदी दर्शकांना काय सांगायचं त्यांनी हेच सांगेन की माझं प्रत्येक कामात तिथंच प्रेम करा आणि आधी मराठीची कामं करून तुम्ही बघा. सगळ्यात महत्त्वाचं तर मी आधी शो सुरू व्हायच्या आधी पण बाईट दिलं होतं की सगळ्यांना बेस्ट ऑफ लक वगैरे, पण आम्हाला जजिंग पॅनलला माझ्याबरोबर अश्विक आनंद कामठे सर होते, आरती भास्कर पानसरे होत्या, परत नितीन विचारे सर, परत स्वराज सिंगिंगसाठी होते. तर जजिंग करताना ॲक्च्युली नेहमीच टफ असतं. म्हणजे प्रत्येकाचं हेच असतं की आम्हाला टफ पडलं म्हणजे कॉन्टेस्टंटचे नंबर काढण्यासाठी वगैरे. आणि इट इज रिअली टफ बिकॉज प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो आणि काही ना काहीतरी नवीन शिकवतो. म्हणजे सिंगिंगमध्ये म्हणा, फॅशनमध्ये म्हणा, डान्समध्ये म्हणा. आणि प्रत्येक ऑर्गनायझरबरोबर काम करताना हे सुद्धा खूप नवीन मला असं वाटलं. आणि प्राजक्ता देसाई मॅडमने ॲक्च्युली ट्रस्ट ठेवून आमच्यावरती जे काम दिलं. आणि मेजर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं इच्छा आहे की प्रत्येक वेळेला काय होतं की आपण जजिंग करतो त्यावेळेला ऑर्गनायझर्स स्वतः डिक्लेअर करतात की विनर कोणाला वगैरे. तर त्यांनी
आमच्या कोणत्याही जजिंग शीटमध्ये कुठेही हेरफार न करता जजिंग आम्हाला पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्याच्यासाठी मला खूप आवडलं. म्हणजे प्रत्येक जजिंग आम्ही असंच करतो. तर बाकी मीडियाचा सपोर्ट आपल्याला असतोच नेहमी. आणि नवी मुंबईमध्ये त्या स्वतःच राहतात नेरूळमध्ये आणि त्यांनी ह्या ऑर्गनाईज केलं. मला असं वाटतं की सीझन 2 मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही नवीन शिकायला मिळते. तशी त्यांना पण मिळाली असेल तर पुढच्या त्या सीझनला त्या नवीन घेऊन येतील. आणि आजच्या सीझनमध्ये काही घडलं असेल त्याच्यात ते बाकी काही लोक म्हणतातच की हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं, ते नेहमीच असतं. पण मला असं वाटतं की तुम्ही खूप दिलं, खूप छान केलं. त्याच्यामध्ये शेवटी तर कॉन्सलेशन पण नव्हत्या, पण त्यांनी ते कॉन्सलेशनसुद्धा ॲड केले. आणि पहिला इव्हेंट असा होता ब्युटी पॅजंट, त्याच्यामध्ये सिंगिंग, डान्सिंग आणि फॅशन ह्या सगळ्याला कॅश प्राईज होतं. त्या कॅश प्राईज त्यांना नंतर त्या ट्रान्सफर वगैरे करतील त्या 2-3 दिवसात. तुम्ही न्यूज चांगलीच करता त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मी कॉस्ट्युम डिझायनर आहे, बालाजी एकता कपूरकडे काम करतो. तर मला एक आनंद आहे की माझ्याबरोबर खूप चांगली टीम जुळत चालली आहे आणि मी नवीन शिकत चाललो आहे. थँक्यू सो मच प्राजक्ता मॅडम बोलवल्याबद्दल. आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू आणि ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर्स प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. हा माझा सीझन 1 होता बोज बटन प्रेझेंट सौंदर्यवती मी मुंबईची. यामध्ये मी किड्स, प्रिन्सेस, टीन प्रिन्सेस, मिस्टर, मिसेस अशा सगळ्या कॅटेगरी घेऊन आली होती. आणि आपल्या जजेस पॅनलला पण सगळे सेलिब्रिटी होते. महामंडलेश्वर शिवलक्ष्मी मॅडम माझ्यासोबत होत्या. आणि मी नक्कीच नेक्स्ट सीझन एका ट्रान्सजेंडरसाठी घेऊन येईल. टोटल कॅन्डिडेट्स होते 75, ज्यामध्ये 24-25 किड्स होते. मिस होत्या 11, मिसेस होत्या 13, मिस्टर होते 8. ब्युटी पॅजंट जेव्हा घेतो तेव्हा आपण जनरली 2 राऊंड्स ठेवत असतो, ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न. ट्रॅडिशनल राऊंड झाल्यानंतर वेस्टर्न राऊंडमध्ये गेटअप येण्यासाठी काही वेळाचा कालावधी लागतो. तर त्या कालावधीचा आपण उपयोग डान्स कॉम्पिटिशन आणि सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवून करून घेतला. त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळाला त्यांचे डान्स वगैरे परफॉर्म करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात आधी तर सगळे कंटेस्टंट, सगळे पॅरेंट, तुमचा सगळे मान्यवर, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. हे आमचं मनात आलं असं की प्राजक्ता मॅडम म्हणजे माझी वाईफ, ती फॅशन डिझायनर आहे आणि त्यांना ह्या शोमध्ये, या फील्डमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे. मी स्वतः एक ऑडिटर आहे बाय प्रोफेशन. मी माझ्या वाईफला फक्त सपोर्ट करतो. मी सगळ्या हजबंड्सला रिक्वेस्ट करतो की त्यांचे वाईफचे पॅशन, इंटरेस्ट सगळं बघून त्यांना प्रोत्साहन करा आणि त्यांना पुढे जाण्याची संधी द्या, सो दॅट वुमन एम्पॉवरमेंट कॅन बिकम मोर प्रोमिनंट. प्राजक्ता इज व्हेरी स्ट्रॉंग वुमन, एंटरप्रेनर. खूप चांगलं केलं आहे. आजचा शो खूप चांगला झाला. नाही, या शोची हीच खासियत आहे. शोचं नाव होतं सौंदर्यवती मी मुंबईची, पण आपल्या शोमध्ये नाशिक, कोल्हापूर, नागपूर आमचे जे होस्ट होते ते स्वतः बँगलोरवरून आलेले. भरपूर लांब आम्ही नॉट ओन्ली महाराष्ट्र, कर्नाटक पण आम्ही हे केलं आहे. नेक्स्ट टाईम आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं शो करण्याची इच्छा आहे. आज शिवलक्ष्मी आई आलेले आमच्याकडे, तर त्यांनी सांगितलं होतं की तृतीयपंथीचं तेवढं इज्जत होत नाही किंवा त्यांना रिस्पेक्ट भेटत नाही. सो आम्ही फक्त आणि फक्त तृतीयपंथीसाठी एक प्रॉपर शो, फॅशन शो आम्ही ऑर्गनाईज करू. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ट्रान्सजेंडर्स किंवा तृतीयपंथींनाच आम्ही पुढे नेण्याचं आमचं हेतू साध्य करू.